पुस्तक शूद्र पूर्वी कोण होते? लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रकरण पहिले. शूद्रांचा कूट प्रश्न. शूद्र हे हिंदी आर्य समाजातील चौथा वर्ण होत हे प्रत्येकाला माहीत आहे. परंतु शूद्र हे पूर्वी कोण लोक होते आणि चौथा वर्ण म्हणून त्यांची कशी गणना करण्यात आली याबद्दल चौकस बुद्धीने विचार करण्याचे फारच थोड्या लोकांनी मनावर घेतले आहे. याबाबतीत अशा प्रकारचे संशोधन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, याबद्दल दुमत नाही. हिंदी आर्य समाजात चौथा वर्ण म्हणून शूद्र लोकांना कसे स्थान मिळाले? हिंदी समाजात उत्क्रांती घडून आल्यामुळे ही क्रांती घडवून आणल्यामुळे या दोन कारणांपैकी खरे कारण कोणते ते समजावून घेणे अत्यंत हितावह आहे. शूद्र लोक पूर्वी कोण होते व त्यांची चौथा वर्ण म्हणून कशी गणना करण्यात आली याबद्दल संशोधन करावयाचे तर त्यासाठी आपणाला प्रथमतः हिंदी आर्य समाजात चातुर्वर्ण्य कसे उत्पन्न झाले याबद्दलची माहिती करून घेतली पाहिजे व त्या माहितीच्या आधाराने शूद्रांच्या उत्पत्तीचे मूळ स्थान शोधून काढले पाहिजे. ऋग्वेदातील 10व्या मंडळात 90वी ऋचा आहे. ती पुरुष सूक्त या नावाने प्रसिद्ध आहे. या पुरुष सूक्ताचा आपण सांगोपांग विचार केला तर चातुर्वर्णाचा विचार करणे आपल्याला सोपे जाईल. पुरुष सूक्तात म्हटले आहे, 1. पुरुषाला 100 डोकी, 100 डोळे, 100 पाय आहेत. पृथ्वीला सर्व बाजूने व्यापल्यानंतर तो दशांगुळे शिल्लक राहील. 2. जे काही आतापर्यंत होते व पुढे होईल ते पुरुष स्वतः हे विश्व होय. तो अन्न सेवन करून प्रसरण पावतो म्हणूनच अमर भगवान होय. 3. त्याचे महात्म्य असे आहे, पुरुष यापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याचा चौथा भाग म्हणजे या जगातील चराचर वस्तू आणि त्याचा 3/4 भाग आकाशात अमर होऊन राहिला आहे. 4. आपल्या 3/4 भागाने पुरुष वरती चढत गेला. त्याचा चौथा भाग इहलोकी उत्पन्न केला. त्यानंतर त्याचा सर्व ठिकाणी सर्व वस्तूंवर, ज्या वस्तू खातात व ज्या वस्तू खात नाहीत अशांवर प्रसार करण्यात आला. 5. त्याच्यापासून विराज जन्मला आणि विराजापासून पुरुष जन्मला, तेव्हा तो पृथ्वीच्या मागे व पुढे पसरला. 6. जेव्हा देवानी यज्ञ केला व त्यात पुरुषाची आहुती दिली तेव्हा वसंत ऋतू त्या यज्ञाचे लोणी झाला, उन्हाळा यज्ञाचे सरपण झाला व हिवाळा यज्ञाचा उपहार झाला. 7. हा जो पुरुष बळी प्रथमतः जन्माला त्याचे बलिदान त्यांनी यज्ञाच्या तृणावर दिले. त्याच्याबरोबर देव, सद्यस व ऋषी यांचेही बलिदान दिले. 8. त्या विश्वव्यापक यज्ञापासून दही व लोणी यांचा साठा झाला. त्याच्यापासून आकाशात भ्रमण करणारे प्राणी, मांसाळलेले प्राणी व जंगली पशु उत्पन्न झाले. 9. त्या विश्वव्यापक यज्ञापासून रुक, साम आणि यजुरुचा आणि वृत्ते निर्माण झाली. 10. त्यांच्यापासून घोडे, ज्यांना दातांच्या 2 पंक्ती आहेत असे पशु उत्पन्न झाले. त्याच्यापासून गाय उत्पन्न झाली. त्याच्यापासून शेळ्या, मेंढ्या उत्पन्न झाल्यात. 11. जेव्हा देवांनी पुरुषाला तोडले तेव्हा त्यांनी त्याचे किती तुकडे केले? त्या तुकड्यांपैकी कोणता तुकडा त्याचे तोंड होता? कोणते तुकडे त्याचे बाहू होते? कोणते तुकडे त्याच्या मांड्या व पाय होते? 12. ब्राह्मण त्याचे तोंड होते. राजन्याला त्याचे बाहू केले. वैश्य म्हणून कोणी होता त्याच्या मांड्या, शूद्र त्याच्या पायापासून उत्पन्न झाला. 13. चंद्र त्याच्या आत्म्यापासून उत्पन्न झाला. सूर्य त्याच्या डोळ्यापासून, इंद्र व अग्नी त्याच्या मुखातून आणि वायू त्याच्या श्वासोच्छवासापासून. 14. त्याच्या बेंबीपासून हवा उत्पन्न झाली. त्याच्या डोक्यापासून आकाश, त्याच्या पायापासून जमीन, त्याच्या कानापासून 4 दिशा. अशा रीतीने देवांनी जग उत्पन्न केले. 15. यज्ञ करीत असलेल्या देवांनी जेव्हा बळी देण्यासाठी पुरुषाला बांधले तेव्हा अग्निभोवती 7 काठ्या उभ्या रोवल्या होत्या आणि त्या काठ्यांपासून 21 तुकडे सरपण म्हणून तयार केले. 16. या यज्ञात आहुती देऊन देवांनी यज्ञ केला. हे फार प्राचीन काळाचे यज्ञविधी होत. या मोठ्या शक्तीने आकाश व्यापले. तेथे पूर्वी सद्यस राहत असे. पुरुष सक्त म्हणजे जगाची उत्पत्ती कशी झाली हे दाखविणारे एक सिद्धांत आहे. जगाची उत्पत्ती कशी झाली याबद्दलच्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा सिद्धांत प्रत्येक पुढारीच्या देशात पुढे मांडण्यात आला आहे. इजिप्तच्या लोकांनी याबाबतीत जो सिद्धांत मांडला आहे तो पुरुष सूक्तात मांडलेल्या सिद्धांताच्या स्वरूपाला जुळेल अशा तऱ्हेचा आहे. तो सिद्धांत असा म्हणतो की नुमू या देवाने कुंभाराच्या चाकावर सर्व सजीव प्राण्यांना आकार दिला. जगात जे काही आहे ते सर्व त्याने उत्पन्न केले. तो सर्व जनकांचा जनक व सर्व मातांची माता आहे. त्याने मानव व देह निर्माण केले. तो प्रारंभापासूनच सर्वांचा जनक आहे. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ, पाणी, डोंगर इत्यादींचा तो जनक आहे.
सर्व पक्षी, मासे, हिंस्र पशु, जनावरे आणि सर्व कीटक यांच्यात त्याने मादी व नर निर्माण केले. इजिप्तच्या लोकांच्या विश्वोत्पत्तीच्या सिद्धांताला जुळेल अशा तऱ्हेचा सिद्धांत बायबलच्या जुन्या करारातील पहिल्या अध्यायात मांडला आहे. जगाच्या उत्पत्तीसंबंधी जे सिद्धांत मांडण्यात आले आहेत त्यांना व्यावहारिक दृष्टीने फारसे महत्त्व नाही. जगाच्या उत्पत्तीसंबंधीची विद्यार्थ्यांची उत्सुकता शांत करणे आणि लहान मुलांच्या मनाची करमणूक करणे या पलीकडे या सिद्धांताचा काही उपयोग होणार नाही असे म्हणता येईल. परंतु या सिद्धांतातील सर्व भागासंबंधी असे म्हणता येणार नाही, कारण पुरुष सक्तातील सर्व श्लोक सारख्या महत्त्वाचे नाहीत. 11 व 12 हे श्लोक एका प्रकारात येतात व बाकीचे श्लोक दुसऱ्या प्रकारात येतात. 11 व 12 या श्लोकांशिवाय इतर जे श्लोक आहेत ते अव्यवहार्य वाटतात. त्यांच्यावर कोणाची मदार नाही, ते कोणा हिंदूच्या स्मरणातही येत नाहीत. परंतु 11 व 12 हे श्लोक यांची गोष्ट निराळी आहे. विश्वजनकापासून 1. ब्राह्मण किंवा पुरोहित, 2. क्षत्रिय किंवा योद्धे, 3. वैश्य किंवा व्यापारी आणि 4. शूद्र किंवा नोकर हे 4 वर्ग कसे उत्पन्न झाल्याबद्दल प्रायः 11 व 12 हे श्लोक स्पष्टीकरण करतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हे श्लोक केवळ विश्वोत्पत्तीचे स्पष्टीकरण करणारे आहेत असे मानण्यात येत नाही. हे श्लोक म्हणजे कवी कल्पनेतून उतरलेल्या भ्रमिष्टपणाच्या वल्गना होत असे हिंदी आर्य समजत होते. असे मानणे म्हणजे घोडचूक करणे होय. या श्लोकांचा असा अभिप्रेत अर्थ मांडण्यात आला की पुरुष सूक्तात जे 4 वर्ग सांगितले आहेत अगदी त्याप्रमाणे समाजाची घटना करण्यात आली पाहिजे अशी खुद्द परमेश्वराची इच्छा आहे. या श्लोकांमध्ये जी भाषा वापरण्यात आली आहे ती वरून शब्दशः वरील प्रमाणे अर्थ निघत नाही हे खरे, परंतु विचार परंपरेने हा अर्थ मांडण्यात आला आहे याबद्दल शंका नाही. सूक्त रचण्यात सूक्तकारांचा जो हेतू होता त्या हेतूंशी विचार परंपरेने मांडलेला 11 व 12 या श्लोकांचा अर्थ जुळतो असे म्हटले तर खरोखर चूक होणार नाही. म्हणून हे श्लोक म्हणजे केवळ जगाच्या उत्पत्तीचा सिद्धांत स्पष्ट करणारे श्लोक आहेत असे समजून स्वस्थ बसणे ठीक नाही. समाजाची रचना एका विशिष्ट स्वरूपात झाली पाहिजे अशा अर्थाचा स्पष्ट परमेश्वरी संदेश त्या श्लोकात ग्रंथित केला आहे. हे या श्लोकांचे वैशिष्ट्य लक्षात घेतले पाहिजे. पुरुष सूक्तात समाजाची रचना सांगितली आहे, तिला चातुर्वर्ण्य समजले जाते. परमेश्वरी संदेशाप्रमाणे चातुर्वर्ण्य उत्पन्न झाले असे म्हणून त्याला हिंदी आर्य समाजात आपल्या प्राथमिक अवस्थेत होता तेव्हा त्याने आपली रचना चातुर्वर्ण्याच्या मुशीत तयार करून घेतली. हिंदी आर्य समाजाचा आकार व घडण ही चातुर्वर्ण्यामुळे विशिष्ट स्वरूपात राहिली आहेत. हिंदी आर्य समाजाला चातुर्वर्ण्याबद्दल जो नितांत आदर उत्पन्न झाला त्याबद्दल जितके बोलावे तितके थोडे आहे. हिंदी आर्य समाजावर चातुर्वर्ण्याची जी पकड बसली आहे ती सोडविणे दुरापास्त होय. पुरुष सूक्ताने जी समाजाची रचना प्रतिपादिली आहे तिच्या विरुद्ध बुद्धाशिवाय कोणीही ब्र काढलेला नाही. खुद्द बुद्धाला ती रचना धरून खिळखिळी करता आली नाही. याचे साधे कारण असे की बुद्ध धर्माची चलती असताना सुद्धा आणि त्यानंतर देखील बरेच समाज नियामक उत्पन्न झाले, पण त्यांनी पुरुष सूक्ताने जी समाज रचना सांगितली होती तिलाच उचलून धरले नव्हे तर ती रचना भरभक्कम व्हावी म्हणून त्यांनी तिच्या अनेक प्रकारच्या भरीव योजना घुसळून दिल्या व लोकांचा पाठिंबा मिळविला. पुरुष सूक्तातील समाज रचनेला समाज नियामकांनी कसे उचलून धरले याबद्दलची पुष्कळ उदाहरणे देता येतील. यासंबंधी आपस्तंभ धर्मसूत्र आणि विशिष्ट धर्मसूत्र यातील उदाहरणे देता येतील. आपस्तंभ धर्मसूत्रात म्हटले आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा 4 जाती आहेत. यांच्यात प्रत्येक प्रथमची जात तिच्या पुढच्या जातीपेक्षा जन्माने श्रेष्ठ आहे. प्रश्न 1. पाताळ 1, खंड 1, सूत्र 4, 5. शूद्र जात वगळून बाकीच्या सर्व जातींना आणि ज्यांनी वाईट कृत्य केले असतील अशा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या लोकांना वगळून बाकीच्या सर्व जातीतील लोकांना 1. उपनयन, 2. वेदाभ्यास, 3. यज्ञकर्म याबद्दल अधिकार आहेत. प्रश्न 1. पाताळ 1, खंड 1, सूत्र 6. याच गोष्टी वशिष्ठ धर्मसूत्रात सांगितल्या आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा 4 जाती वर्ण आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या जातींना द्विज म्हणतात. त्यांचा पहिला जन्म त्यांच्या मातेपासून, दुसरा जन्म उपनयन विधीपासून, दुसऱ्या जन्मात सावित्री ही त्यांची माता व गुरु हा पिता. गुरुला पिता म्हणतात कारण तो वेदाभ्यासाला मदत करतो. स्वाध्याय 2, सूत्र 1 ते 4. प्रत्येक जातीची उत्पत्ती आणि विशिष्ट धर्मकृत्ये आणि विशिष्ट खुणा यामुळे 4 जाती परस्परांपासून भिन्न झाल्या आहेत. वेदात पुढील भाग आहे. ब्राह्मण त्याचे मुख होता
क्षत्रिय त्याचे बाहू होता, वैश्य त्याच्या मांड्या, शूद्र त्याच्या पायापासून उत्पन्न झाले. पुढील भागात असे म्हटले आहे, शूद्राला धर्मकृत्ये करण्याचा अधिकार नाही. पुरुष सूक्तात सांगितलेली समाजरचना व तिचे पावित्र्य याबद्दल अनेक समाज नियामकांनी याप्रमाणे पोपटपंची केली आहे. ती पोपटपंची येथे उद्धृत करण्याची जरुरी नाही. ज्यांनी पुरुष सूक्तात सांगितलेल्या समाजरचनेच्या पावित्र्याबद्दल थोडेसे का होईना प्रतिकूल मत प्रदर्शित केले, त्या सर्वांना हिंदू समाजाचा शिल्पकार मनू याने नेस्तनाबूत केले आहे. कारण मनूने दोन गोष्टी केल्या. पुरुष सूक्तात सांगितलेली समाजरचना ही परमेश्वराच्या इच्छेनुसार झालेली आहे असे आग्रहपूर्वक प्रतिपादन करण्याचा त्याने सपाटा चालविला. ही पहिली गोष्ट. तो म्हणतो, तिन्ही लोकांच्या सुखासाठी परमेश्वराने आपल्या मुखापासून, बाहूपासून, मांड्यापासून आणि पायापासून अनुक्रमे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे उत्पन्न केले. मनू अध्याय 1 श्लोक 31. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्यामुळे द्विजजाती उत्पन्न होतात, परंतु चौथा वर्ग जो शूद्र याला एकच जन्म आहे. मनू अध्याय 10 श्लोक 4. अशा प्रकारची विचारसरणी प्रकट करण्यात मनू आपल्या पूर्वीच्या समाज नियामकांचे अनुकरण करीत होता याबद्दल शंका नाही. परंतु तो त्यांच्याही पुढे एक पाऊल गेला. तो म्हणतो, धर्माला अधिकृत आधार देणारी एकुलती एक व शेवटची गोष्ट जर कोणती असेल तर ती वेद होय, असा मनूने दुसरा सिद्धांत मांडला. मनू अध्याय 2 श्लोक 6. पुरुष सूक्त हे वेदाचेच एक अंग आहे. हे ध्यानात ठेवले तर हे सहज लक्षात येईल की पुरुष सूक्तात चातुर्वर्ण्य म्हणून समाज रचनेचा जो एक आदर्श मांडलेला होता त्याला मनूने परमेश्वरी इच्छेचा आणि अचूकपणाचा मुलामा दिला. चातुर्वर्ण्याला हा मुलामा मनूच्या पूर्वी कोणी दिला नव्हता. 2. पुरुष सूक्ताची निर्विकार मनाने छाननी करणे किती अगत्याचे आहे हे वरील गोष्टीकडे पाहिले तर दिसून येईल. हिंदू लोक मोठ्या आग्रहाने सांगतात की पुरुष सूक्त हे निरुकम आहे. पुरुष सूक्तात निवेदन केलेली समाज रचना ही एक कल्पना आहे. ज्या काळी जगातील अखिल मानवी समाज अगदी मूळच्या वन्य स्थितीत होता व आजच्या सुधारलेल्या जगातील उत्तमोत्तम विचार प्रवाहातील एक थेंबही त्याच्या जीवनावर पडला नव्हता, तेव्हा पुरुष सूक्तातील समाज रचनेची कल्पना उत्पन्न झाली. ही कल्पना अद्वितीय आणि म्हणूनच अनुपमेय आहे असा तिच्याबद्दल दावा लावणे म्हणजे निव्वळ थोतांड होय. चातुर्वर्ण्यात निवेदन केलेला समाज रचनेचा आदर्श अनुपमेय आहे व त्या आदर्शाला पुरुष सूक्त उचलून धरते, म्हणून पुरुष सूक्त अनुपमेय ही अशा प्रकारची गातील सर्व समाजाकडे पाहिले तर असे दिसून येते की हिंदी समाजात जे वर्ग अगोदरच होते त्यांना मान्यता देऊन निरनिराळ्या वर्गांनी मिळून समाज तयार होतो व असला समाजच आदर्शभूत होय असे प्रतिपादन करण्यात पुरुष सूक्तात कोणता अनुपमेयपणा दाखविला आहे. उपरी निर्दिष्ट विचारसरणी बाजूला सारली तर पुरुष सूक्त अद्वितीय आहे असे कबूल करावे लागते, पण त्याची कारणे अगदी निराळी आहेत. पुरुष सूक्त हे अद्वितीय आहे याची खरी कारणे काय आहेत याबद्दलची माहिती बऱ्याच लोकांना नाही. हिच्या बाबतीत एक दुर्दैवाची गोष्ट आहे, परंतु लोकांना या खऱ्या कारणांची एकदा माहिती झाली तर पुरुष सूक्त हे मानवी बुद्धीतून उतरलेली एक अजब चीज आहे हे कबूल करण्यास ते असणार नाही. एवढेच नव्हे तर ती चीज म्हणजे मानवी बुद्धीने निर्माण केलेली एक साधारण करामत चलाकी होय हे ओळखल्यानंतर तर त्यांच्या मनाला आश्चर्ययुक्त जातीचा धसकाच बसेल. पुरुष सूक्ताने जी समाजरचना आदर्शभूत म्हणून सांगितली आहे त्याची कशी काही वैशिष्ट्ये असली पाहिजेत की त्या वैशिष्ट्यांमुळे पुरुष सूक्ताला अद्वितीय समजण्यात येते. ती वैशिष्ट्ये कोणती? प्रत्येक समाज निरनिराळ्या वर्गांनी तयार होतो. हे वर्ग म्हणजे प्रत्येक समाजाचे मूलग्राही घटक होत. तरी पण कोणत्याही समाजाने या घटकांचे रूपांतर आपल्या घटनेचे एक कायदेशीर अंग म्हणून केलेले नाही किंवा हे रूपांतरित घटक समाज रचनेच्या आदर्शाला बळकटी असणारे आहेत असा दावा इतर कोणत्याही समाजाने मांडलेला नाही. पुरुष सूक्तात सांगितलेली समाज रचना ही वस्तुस्थिती निदर्शक आहे, पण तिला आदर्शभूत स्वरूप दिलेले आहे आणि हेच पुरुष सूक्ताने एक असाधारण वैशिष्ट्य आहे. दुसरे वैशिष्ट्य असे की निरनिराळ्या वर्गाचा मिळून समाज तयार होतो. या गोष्टीला कायदेशीरपणा देऊन ती गोष्ट समाज रचनेचा आदर्श म्हणून मानण्याचे जे कृत्य कोणत्याही जमातीने केले नाही ते पुरुष सूक्ताने केले आहे. यासंबंधी ग्रीक लोकांचे उदाहरण देता येईल. समाज निरनिराळ्या वर्गांनी तयार केला पाहिजे व अशा प्रकारच्या समाज निर्मितीचा मार्ग हाच समाज घटनेचा आदर्श होय
असा खुद्द प्लेटो याने समाजधारणेबद्दलचा आपला सिद्धांत मांडला होता. परंतु या सिद्धांताला कायद्याचा पाठिंबा देऊन त्याचे अस्तित्व टिकवण्याचा उपद्व्याप ग्रीक लोकांनी कधीच केला नाही. पुरुष सूक्त हे जगात एकच असे उदाहरण दिसते की त्यात समाजरचनेच्या आदर्शाला कायदेशीरपणा आणून तो आदर्श चिरायू करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पुरुष सूक्ताचे तिसरे वैशिष्ट्य हे की निरनिराळ्या वर्गाचा मिळून समाज होतो व हे वर्ग मिश्रण समाजरचनेचा आदर्श होय. हे धर्मविहित तत्व होय असे कोणत्याही समाजाने मान्य केले नाही. फार तर वर्ग मिश्रण हे समाजरचनेतील एक साहजिक घटना होय हे सर्व समाजांनी मान्य केले आहे. पुरुष सूक्ताने याच्याही पुढे आघाडी मारली आहे. वर्ग मिश्रण हे समाजरचनेतील एक साहजिक व आदर्शमय घटना आहे एवढेच पुरुष सूक्त मानित नाही, तर वर्ग मिश्रण हे परमेश्वरी इच्छेनुरूप झालेली घटना आहे व ती पवित्र आहे असे पुरुष सूक्त मानते. पुरुष सूक्ताचे चौथे वैशिष्ट्य असे की आतापर्यंत जे समाज होऊन गेले त्या समाजात अशी कधीही ठाम समजूत रूढ झाली नव्हती की आपल्यातील वर्ग एका मर्यादित संस्थेतच असावेत. रोमन लोकात 2 वर्ग होते. इजिप्तच्या लोकांना 3 वर्ग पुरे वाटत होते. हिंदी राणी लोकांमध्ये सुद्धा 3 पेक्षा जास्त वर्ग नव्हते. 1 आथर्व पुरोहित, 2 रथेष्टर क्षत्रिय आणि 3 वसत्र्य पशुयाट शेतकरी. पुरुष सूक्ताने निवेदलेली समाजरचना समाजाचे 4 वर्ग करते. या कृत्याच्या पाठीमागे जी भूमिका आहे ती धर्मविहित तत्वांवर अधिष्ठित झालेली आहे. म्हणजे 4 वर्ग होणे हे धर्मानुसार होय असे पुरुष सूक्ताने म्हणणे आहे. यापेक्षा कमी जास्त अर्ध पुरुष सूक्तातून काढता येत नाही. पुरुष सूक्ताचे 5वे वैशिष्ट्य असे की निरनिराळ्या परिस्थितीत प्रत्येक समाजात जी घडामोड होत असते ती प्रमाणे प्रत्येक वर्ग इतर वर्गाशी आपले नाते कोणत्या दर्जाचे आहे ते ठरवित असतो व हे ठरविण्यास प्रत्येक समाज सर्व वर्गांना मुभा देते. निरनिराळ्या वर्गांसंबंधी आदरभावाची चढती भाजणी आणि तिरस्कार भावाची उतरती भाजणी आपल्यात उत्पन्न करून त्यांना अधिकृत रीतीने पाठिंबा देणे व त्यांना चिरायू करणे ही कृत्ये कोणत्याही समाजाने केली नाही. पुरुष सूक्त समाजातील निरनिराळ्या वर्गाचा श्रेष्ठ कनिष्ठ दर्जा ठरविते. अशा प्रकारे ठरविलेले दर्जा कोणत्याही परिस्थितीला किंवा काळात बदलता येत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर पुरुष सूक्त अद्वितीय आहे असे म्हणावे लागते. निरनिराळे वर्ग एकाच दर्जाचे असू शकत नाही. या तत्वाला धरूनच ते वर्ग श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरविले आहेत व त्यांच्या दर्जाच्या पायऱ्या ठरविल्या आहेत. या वर्गीकरणाप्रमाणे ब्राह्मणांना सर्व वर्गापेक्षा श्रेष्ठत्व दिले आहे. क्षत्रियांचा दर्जा ब्राह्मणांच्या खाली, पण वैश्यांच्या आणि शूद्रांच्या वर. वैश्याचा दर्जा क्षत्रियांच्या खाली, पण शूद्राच्या वर आणि शूद्राचा दर्जा सर्व वर्गाच्या खाली. 3. पुरुष सूक्त हे अद्वितीय का समजावे याबद्दलची जी कारणे वर सांगितली आहेत तीच खरी कारणे धरली पाहिजेत. परंतु पुरुष सूक्त फक्त अद्वितीय आहे असे नव्हे, ते असामान्य आहे. त्याच्यातून इतके कूट प्रश्न उत्पन्न होतात की सांगता सोय नाही. म्हणूनच त्याला असामान्य म्हणावा यायचे. पुरुष सूक्तातून कोणते कूट प्रश्न उत्पन्न होतात याबद्दलची माहिती बहुतेकांना नाही. परंतु हे कूट प्रश्न कोणते आहेत याबद्दलची माहिती करून घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्या कूट प्रश्नांना खरा जिवंतपणा आणि मनाला विलक्षण वाटणारी गुंतागुंत किती ओतप्रोत भरली आहे याचा त्याला प्रत्यय येईल. पुरुष सूक्तात जो विश्वोत्पत्ती संबंधीचा सिद्धांत मांडलेला आहे तो तेवढा एकच सिद्धांत ऋग्वेदात आहे असे नाही. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलाच्या 72व्या रुचात विश्वोत्पत्ती संबंधीचा दुसरा एक सिद्धांत निवेदन केलेला आहे तो असा. 1. आपण स्पष्ट आवाजात देवदेवतांची स्तुतिस्तोत्रे गाऊया. स्तुतिस्तोत्रे गायल्यानंतर देवदेवता आपणावर संतुष्ट होतील. 2. लोहार आपला भाता जसा हरेने भरतो तसा ब्राह्मणपतीने आपल्या श्वासोच्छवासाने देवदेवतांच्या पिढ्या भरून टाकल्या. 3. देवदेवतांच्या पहिल्या युगात सजीवांचा निर्जीवांचा जन्म झाला, त्यानंतर दिशांचा जन्म झाला आणि नंतर झाडांचा जन्म झाला. 4. पृथ्वीचा जन्म झाडांपासून झाला, दिशांचा जन्म पृथ्वीपासून झाला, दक्षाचा जन्म आदितीपासून झाला व त्यानंतर अदितीचा जन्म दक्षापासून झाला. 5. हे दक्षा, तुझी कन्या अदिती, तिचा जन्म झाला, तिच्यानंतर देवांचा जन्म झाला. ते देव पूजनीय व मृत्यूपासून सुटका झालेले होते. 6. हे देवांनो, तुम्ही या उत्तम तऱ्हेने शृंगारलेल्या जलाशयात राहता. तुम्ही नृत्य करीत असता तुमच्या पायापासून तिखट धूळ
दूर उडून गेली. 7. हे देवांनो, ज्याप्रमाणे मेघ पृथ्वीला पावसाने व्यापून टाकतात त्याप्रमाणे तुम्ही आपल्या अंगकांतीने विश्वे भरून टाकतील. तेव्हा तुम्ही महासागरात दडून बसलेल्या सूर्याला वर काढून आणले. 8. अदितीला 8 मुलगे झाले. 7 पुत्रांना घेऊन ती देवाकडे गेली. मार्तंडाला तिने पुढील उंच डोंगरावर पाठविले. 9. 7 मुलगे घेऊन अदिती पूर्वीच्या पिढीकडे गेली, परंतु तिने मार्तंडाला जो जन्म दिला तो जनन मरणाच्या बंधनात तो मनुष्याप्रमाणे राहावा म्हणून. विश्वोत्पत्ती संबंधीचे जे 2 सिद्धांत आहेत ते तत्वाच्या व तपशिलाच्या दृष्टीने परस्परांपासून भिन्न आहेत. निर्जीवातून सजीवाची उत्पत्ती झाली असा एक सिद्धांत विश्वोत्पत्ती संबंधी प्रतिपादित करतो आणि विश्वोत्पत्ती पुरुषापासून झाली असे दुसरा सिद्धांत प्रतिपादन करतो. ऋग्वेदात अशा प्रकारचे विश्वोत्पत्ती संबंधीचे परस्पर भिन्न 2 सिद्धांत का प्रतिपादन करण्यात यावेत? पुरुष हा आदिमूळ जनक होय व त्यापासून सर्व चराचर विश्वाची उत्पत्ती झाली अशी विचारसरणी मांडायला पुरुष सूक्ताच्या कर्त्याला आवश्यक का वाटले असावे? पुरुष सूक्त वाचणाऱ्याला हे दिसून येईल की गाढव, घोडे, बोकड इत्यादींची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा पहिल्यांदा त्यात उल्लेख केलेला आहे. सूक्ताच्या प्रारंभी मनुष्याच्या उत्पत्ती संबंधी काही उल्लेख केलेला नाही असेही त्याला आढळून येईल. निरनिराळ्या वस्तूंच्या व प्राण्यांच्या उत्पत्ती संबंधी निवेदन करीत असता मनुष्य जातीच्या उत्पत्ती संबंधीचा उल्लेख सूक्तात येणे क्रमप्राप्त होते, परंतु केवळ हा मुद्दा स्पष्ट करण्याची पाठी आली असताच सूक्तकाराने उत्पत्ती संबंधीचे आपले निवेदन मध्येच सोडून दिले व एकदम पुढे उडी मारून आर्य समाजातील निरनिराळ्या वर्गाची उत्पत्ती कशी झाली हे निवेदन करण्यास सुरुवात केली. आर्य समाजात 4 वर्ग कसे उत्पन्न झाले याबद्दल स्पष्टीकरण करणे हेच खरोखर आपले आद्य कर्तव्य होय असे सूक्तकाराला वाटले असावे. पुरुष सूक्ताचा इतिहास अशा प्रकारचा असल्यामुळे सूक्त विश्वोत्पत्तीच्या इतर सिद्धांतापासून ऋग्वेदातील इतर भागांपासून काहीसा निराळ्या स्वरूपाचा आहे हे खचित. विश्वोत्पत्ती संबंधी जे सिद्धांत अस्तित्वात त्यापैकी एकही सिद्धांताने समाजातील निरनिराळे वर्ग कसे उत्पन्न झाले हे दाखवून देणे हेच आपले कर्तव्य आहे असे मानले नाही. पुरुष सूक्ताचे जे ध्येय व कार्य आहे जवळजवळ तेच ध्येय व कार्य बायबलच्या जुन्या करारातील विश्वोत्पत्ती संबंधीच्या पहिल्या अध्यायाचे आहे. या अध्यायात मनुष्याची उत्पत्ती कशी झाली याचे वर्णन करण्यापलीकडे फारसा दुसरा मजकूर नाही. सामाजिक दर्जाने विभागलेले वर्ग जगातील निरनिराळ्या समाजात अस्तित्वात होते. जुन्या ज्यू लोकांच्या समाजातही आपले वर्ग अस्तित्वात होते. हिंदी आर्य समाज या बाबतीत अपवाद नव्हता. तथापि विश्वोत्पत्ती संबंधीच्या एकाही सिद्धांताला समाजात वर्ग कसे उत्पन्न होतात याचा खुलासा करण्याची गरज वाटली नाही. तर मग सामाजिक वर्गाच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे असे पुरुष सूक्तकाराला का वाटले बरे? विश्वोत्पत्ती संबंधीचे स्पष्टीकरण करणारे पुरुष सूक्त हा ऋग्वेदातील या विषयासंबंधीचा एकुलता एक भाग नाही. ऋग्वेदातील इतर भागातही हा विषय हाताळलेला आहे. या संबंधी ऋग्वेदातील इतर पुढील भाग पहा. ऋग्वेद 1:96-2 प्रारंभीचे निविद यापासून व आयुचे बुद्धिचातुर्य यापासून अग्नीने मनुष्याची मुळे उत्पन्न केली. स्वतःच्या चकचकीत प्रकाशाने अग्नीने पृथ्वी आणि पाणी ही कल्पना केली. संपत्ती देणाऱ्या अग्नीला देवांनी वाढविले. ऋग्वेद काळात हिंदी आर्य समाजात निरनिराळे वर्ग उत्पन्न झाले होते याबद्दल काही शंका नाही. तरी पण वरील ऋचात निरनिराळ्या वर्गाची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा उल्लेख आढळत नाही. एवढेच नव्हे तर ऋग्वेदातील उपरिनिर्दिष्ट ऋचा हिंदी आर्य समाजातील वर्गाच्या अस्तित्वाबद्दल कानाडोळा करते, परंतु तो ऋचा मनुष्याची उत्पत्ती कशी झाली याबद्दल खुलासा करते. एक पाऊल पुढे जाऊन निरनिराळ्या वर्गाची उत्पत्ती कशी झाली याबद्दल खुलासा करण्याची गरज सूक्तकाराला का वाटली? पुरुष सूक्त दुसऱ्या एका बाबतीत ऋग्वेदातील मताविरुद्ध मत प्रदर्शित करते. हिंदी आर्य लोकांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल ऋग्वेदाने एक धर्म भावना विरहित सिद्धांत प्रतिपादन केलेला आहे. तो खालील संदर्भावरून कळून येईल. 1. ऋग्वेद 1:80-16 अर्थवन जनक मनू आणि दध्यंच यांनी जे समारंभ केला त्यात आणि इंद्रात पूर्वी प्रार्थना व स्तोत्रे सामावलेली होती. 2. ऋग्वेद 1:114-2 यज्ञ करून जनकमुने जे वैभव किंवा परमेश्वरी आधार ही मिळवली ती सर्व हे रुद्रा
आम्हाला तुझ्या मार्गदर्शनाने मिळवत. 3. ऋग्वेद 2:33-13. हे मरुदेवांनो, तुमची लोकांना उपकारक होणारी पवित्र कर्मसाधने, हे सर्व शक्तिमान देवांनो, सर्वात जास्त मंगलमय, हितकारक आणि ज्यांचा आमचा जनक म्हणून याने स्वीकार केला ती रुद्राचा आशीर्वाद व सहाय्य यांची इच्छा करतो. 4. ऋग्वेद 8:52-1. प्राचीन काळाचा मित्र सर्व शक्तिमान देवांच्या सामर्थ्याने युक्त झालेला आहे. देवाच्या सान्निध्यात प्रवेश मिळवण्याचे साधन म्हणून जनक म्हणून यांनी त्या मित्रासंबंधी स्तोत्रे रचली आहे. 5. ऋग्वेद 3:3-6. अग्नीने देव आणि मनुष्याची मुले यांच्यासह स्तोत्रे गाऊन अनेक प्रकारचे यज्ञ झाले. 6. ऋग्वेद 4:37-1. हे देवांनो, वजांनो आणि रिंबुभक्षण हो, ज्या मार्गाने देव आमच्या यज्ञाकडे आले त्याच मार्गाने तुम्ही आमच्या यज्ञाकडे या. हे आनंददायक देवतांनो, जेवढे म्हणून मंगलमय दिवस आहेत त्या दिवशी मनुष्याच्या लोकांनी यज्ञ करावेत अशी प्रथा पाडा. 7. ऋग्वेद 6:14-2. मनुष्याचे लोक आशीर्वाद देणारा अग्नी याची यज्ञात प्रार्थनामय प्रशंसा करतात. ऋग्वेदातील ऋचा ज्या ऋषींनी रचल्या त्यांनी मनु हा हिंदी आर्य समाजाचा आदी पुरुष होय ही भावना आपल्या हृदयाशी कवटाळली होती. हे ऋग्वेदातील जे संदर्भ वर उद्धृत केले आहेत त्यावरून दिसून येईल. मनु हा हिंदी आर्य समाजाचा मूळ पुरुष होय. या सिद्धांताची पाळेमुळे इतकी खोल रुजलेली होती की ब्राह्मण व पुराणे यांनीही त्या सिद्धांताला आपल्या काळात उचलून धरले. ऐत्रेय ब्राह्मण, विष्णू पुराण आणि मत्स्य पुराण यामध्ये या सिद्धांताचे स्पष्टीकरण केले आहे. मनुचा जनक ब्रह्मा होय अशी भूमिका त्या ग्रंथांनी मांडली आहे हे खरे, तरी पण मनु हा मानवजातीचा मूळ पुरुष आहे हा ऋग्वेदात मांडलेला सिद्धांत या ग्रंथांनी मान्य केला आहे व त्याला त्यांनी उचलून धरले आहे. तपशिलासंबंधी जास्त चौकशी करताना मात्र असे आढळून येते की या ग्रंथात सदर सिद्धांताबद्दल फार घोटाळे उत्पन्न केले आहे. विष्णू पुराण म्हणते की ब्रह्मदेवाने आपल्या शरीराचे 2 तुकडे केले. एका तुकड्यातून पुरुषाचे व दुसऱ्या तुकड्यातून स्त्रीचे रूप धारण केले. त्या स्त्रीला सतरूपा हे नाव दिले. तिने फार दिवस घोर तपश्चर्या करून स्वतःसाठी पती मिळविला. त्याचे नाव मनु स्वयंभू ब्रह्मदेवाने आपल्या कन्येबरोबर शरीर संबंध केला याबद्दलचा उल्लेख विष्णू पुराणात नाही. तथापि आपली कन्या सतरूपा हिच्याबरोबर शरीर संबंध करून ब्रह्मदेवाने मनुला जन्म दिला याबद्दलचे उल्लेख ऐत्रेय ब्राह्मण व मत्स्य पुराण यामध्ये सापडतात. याशिवाय मत्स्य पुराणात असा उल्लेख सापडतो की मनुने घोर तपश्चर्या करून स्वतःला सुंदर पत्नी मिळविली. तिचे नाव अनंता. रामायणात असा उल्लेख सापडतो की मनु पुरुष नसून स्त्री होती. ती दक्ष प्रजापतीची मुलगी व कश्यपाची पत्नी होती. पुरुष सूक्त मनु संबंधी उल्लेख का करीत नाही? मनु स्वयंभूला विराज आणि विराजाला आदी म्हणून नावे होती हे सूक्तकाराला माहीत होते, कारण सूक्ताच्या 5व्या श्लोकात सूक्तकार म्हणतो की विराजो अधिपुरुष अशी वस्तुस्थिती असता सूक्तकाराने सूक्तात मनुसंबंधी काहीच उल्लेख केला नाही. हेच चमत्कारिक दिसते. ऋग्वेदात जो विश्वोत्पत्तीचा सिद्धांत मांडला आहे त्याच्या पलीकडे पुरुष सूक्तातील सिद्धांताने मजल मारली आहे. हा तिसरा मुद्दा होय. समाजाच्या सुखसोयीसाठी श्रमविभाग करणे जरूर आहे. एवढे आकलन करण्याइतकी संस्कृती वैदिक काळातील आर्यांमध्ये पसरून झाली होती. वैदिक काळातील आर्यामध्ये निरनिराळे लोक निरनिराळे उद्योगधंदे करीत असत. प्रत्येकाने निरनिराळे उद्योगधंदे करणे इष्ट आहे याची जाणीव आर्यांना होती. हे पुढील संदर्भावरून दिसून येईल. ऋग्वेद 1:113-6. लोकांनी आपापल्या उद्योगधंद्याला लागावे व स्वतःचे उदरभरण करावे म्हणून उषा देवींनी लोकांना झोपेतून उठविले आहे. काही लोकांनी उठल्यानंतर सत्ता काबीज करण्यात जावे, काहींनी कीर्ती मिळवण्यास बाहेर पडावे, काहींनी संपत्ती मिळवून आणण्यासाठी जावे आणि काहींनी नोकरी मिळविण्यात जावे. वरील संदर्भ ऋग्वेदात मिळतो. पुरुष सूक्ताने त्याच्याही पुढे मजल मारली आहे. ऋग्वेदात मांडलेल्या श्रमविभागाच्या कल्पनेला पुरुष सूक्त उचलून धरते, पण त्यानंतर पुरुष सूक्त त्या कल्पनेला अशी कडाटणी देते की समाजातील काही लोकांनी एका विशिष्ट प्रकारचे धंदे आपलेसे करून घ्यावेत व ते त्यांनी पिढ्यानपिढ्या करीत राहिले पाहिजे. एकदा स्वीकारलेले धंदे सदर लोकांना आधीमधी कधीही बदलता येणार नाही. अशा प्रकारची प्रथा समाजात रूढ करण्याच्या विक्षिप्त खटाटोप पुरुष सूक्ताने का केला असावा बरे? ऋग्वेदाने मांडलेला सिद्धांत आणि पुरुष सूक्ताने मांडलेला सिद्धांत यांच्यात
आणखी एका मुद्द्यासंबंधी फरक आहे. हिंदी आर्य राष्ट्र याबद्दल ऋग्वेदात उल्लेख आढळतात. 5 टोळ्यांच्या जमावाने हे राष्ट्र झाले होते. या 5 टोळ्यांचा मिळून हिंदी आर्य समाज झालेला होता. या 5 टोळ्या परस्परात कशा मिसळल्या होत्या व त्याच्या मिश्रणाने हिंदी आर्य समाज हा एकच एक समाज म्हणून कसा बळकट झाला होता याबद्दलचे उल्लेख खालील ऋचात सापडतात. 1. ऋग्वेद 6:11-4 अग्नीच्या पुढे हवन केलेल्या वस्तूंचे ढिगारे पडलेले आहेत. अग्नी हा जणू काही माणूस आहे अशी कल्पना करून 5 टोळ्यातील लोकांनी त्याच्यापुढे हवन करण्यास आणलेल्या वस्तूंचे ढीग उभे केले व त्यांच्यापुढे साष्टांग प्रणिपत करून त्यांनी त्यांचा आदर सत्कार केला. 2. ऋग्वेद 7:12-2 अग्नी हा शहाणा व तरुण घरमालक झाला आहे. 5 टोळ्यातील प्रत्येक घरात त्याने आपले ठाणे मांडून घेतले आहे. या 5 टोळ्या कोणत्या याबद्दल विद्वान लोकात काहीसा मतभेद आहे. आपल्या निरुक्तात यास म्हणतो की या 5 टोळ्या म्हणजे गंधर्व, पितृ, देव, असुर आणि राक्षस हे लोक होत. औपमन्य यांच्या मते या 5 टोळ्या म्हणजे 4 वर्ण व निषाद लोक हे होत. 5 टोळ्यासंबंधीचे वरील दोन्ही खुलासे दिशाभूल करणारे आहेत असे दिसते, कारण की ऋग्वेदातील काही ऋचांमध्ये 5 टोळ्यांचा सामुदायिक रीतीने प्रशंसापर उल्लेख केलेला आहे. या बाबतीत खालील संदर्भ पहा. 1. ऋग्वेद 2:2-10 ज्याच्याबरोबर कोणी तुलना करू शकणार नाही असा स्वर्ग ज्याप्रमाणे दीप्तिमान भासतो त्याप्रमाणे आम्हा 5 टोळ्यातील लोकांचे जे काही वैभव आहे ते आम्हाला दे. 2. ऋग्वेद 6:46-7 हे इंद्रा, नहुषाच्या टोळीतील लोकांचा जो जोम व उत्साह आहे तो किंवा 5 टोळ्यातील लोकांचे जे काही वैभव आहे ते आम्हाला दे. या 5 टोळ्यात जर शूद्रांचा समावेश असता तर या टोळ्यांबद्दल इतकी प्रशंसा ऋग्वेदात नसती. याशिवाय दुसरे कारण असे की ऋग्वेदातील उपरिनिर्दिष्ट ऋचात जन हा शब्द वापरलेला आहे, वर्ण हा शब्द वापरलेला नाही. जन हा शब्द 5 टोळ्यांना उद्देशून वापरलेला आहे. तो शब्द 4 वर्ण व निषाद यांना उद्देशून वापरलेला नाही. ही वस्तुस्थिती ऋग्वेदातील खालील ऋचावरून सिद्ध होते. ऋग्वेद 1:108 हे इंद्र व अग्नी, यदु, तुर्वास, द्रुह्य, अनु, पुरु या लोकांमध्ये तुमचा निवास असेल तर तुम्ही सर्व ठिकाणचे बलशाली वीर घेऊन येथे या व हा आत्ताच तयार केलेला सोमरस घ्या. 5 टोळ्यांचे संमिश्रण होऊन त्यातून आर्य समाजाची घडण झाली हे अथर्ववेदातील संदर्भावरून स्पष्ट होते. तो संदर्भ असा: हे 5 प्रदेश मनूपासून या 5 टोळ्या उत्पन्न झाल्या. मानवी समाजात ऐक्यभाव, आप्तसंबंधीची भावना यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तरच ऋग्वेदातील ऋचांचे करते जे ऋषी त्यांनी या 5 टोळ्यासंबंधी वर सांगितल्याप्रमाणे जे उल्लेख केले आहेत ते का केले याचा उलगडा होणे शक्य आहे. या बाबतीत काही प्रश्न उपस्थित होतात. 5 टोळ्यांचे संमिश्र एकीकरण झाले होते ही बाब पुरुष सूक्ताने का मान्य केली नाही आणि त्या टोळ्यांच्या उत्पत्तीसंबंधी शास्त्रीय दृष्टीने स्पष्टीकरण का केले नाही. उलट अंशी 5 टोळ्यात जे जाती विभाग पडले होते त्यांच्याबद्दल पुरुष सूक्ताने मान्यता दर्शविली आहे का. राष्ट्रीय भावनेपेक्षा जातीय भावना जास्त महत्वाची आहे असे मत पुरुष सूक्ताने का प्रकट केले. ऋग्वेदात मांडलेल्या विश्वोत्पत्ती संबंधीच्या सिद्धांताबरोबर पुरुष सूक्तात मांडलेल्या सिद्धांताची तुलना कोणी करून पाहिल तर त्यांच्यापुढे पुरुष सूक्तासंबंधीचा वर सांगितलेल्या मसाल्याचे काही कूट प्रश्न उभे राहतील. समाजशास्त्राच्या दृष्टीने जर कोणी पुरुष सूक्ताची छाननी करू लागला तर त्याच्यापुढे पुरुष सूक्तासंबंधी दुसरेही कूट प्रश्न उभे राहतील. एका विशिष्ट प्रकारचा आयुष्याचा दर्जा ध्येय म्हणून पुढे ठेवणे हे चांगले तसेच आवश्यक आहे. असला दर्जा एखाद्या माणसाने किंवा समाजाने पुढे ठेवला नाही तर त्या माणसाचे किंवा समाजाचे जीवन व्यर्थ होय. परंतु हा दर्जा असा असावा की काळ आणि परिस्थिती यांच्यात जसा फेरबदल होत जाईल तसतसा तो बदलत गेला पाहिजे. दर्जा हा कायमस्वरूपात कधीही ठरविलेला नसतो. आपल्या दर्जाचा बरे वाईटपणा कितपत आहे हे ठरविण्यास भरपूर वाव मिळाला पाहिजे. जेव्हा एखाद्या गोष्टीवर पावित्र्याचा रंग चोपडलेला नसतो तेव्हाच त्या गोष्टीचा बरे वाईटपणा पाहण्यास माणूस दसतो. एखाद्या गोष्टीचा पवित्रपणा चिकटविला की तो कायमचा चिकटतो. चातुर्वर्ण्याला पवित्रपणा चिकटवून, चातुर्वर्ण्य म्हणजे एक पवित्र घटना, परमेश्वरी इच्छेने घडलेली एक समाज घटना होय असे पुरुष सूक्ताने चातुर्वर्ण्याचे मंडन केले आहे. एका विशिष्ट पद्धतीच्या सामाजिक रचनेला इतका पवित्रपणा पुरुष सूक्ताने दिला आहे की त्या समाज रचनेविरुद्ध कोणी अवाक्षर काढू नये किंवा ती
काडीचाही फेरफार कोणी करू नये. पुरुष सूक्ताने हे कशासाठी केले? समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे पुरुष सूक्ताचा हा पहिला कूट प्रश्न उभा राहतो. चातुर्वर्ण्याचा सिद्धांत प्रतिपादन करताना पुरुष सूक्त दुहेरी डाव खेळले आहे. हिंदी आर्य समाजात जे 4 वर्ग अस्तित्वात होते त्यांची त्याने आदर्शमय स्थानी त्याने पहिल्यांदा स्थापना केली. सूक्ताचे हे कृत्य शुद्ध फसवणुकीचे आहे, कारण चातुर्वर्ण्याबद्दलची वस्तुस्थिती आणि त्याला दिलेले आदर्श व स्थान यामध्ये फरक नव्हता. चातुर्वर्ण्याबद्दलच्या परिस्थितीला आदर्शमय ठिकाणी ठेवल्यानंतर सुद्धा सूक्ताने त्या आदर्शवत ठिकाणचे पुन्हा पुन्हा गोडवे गायले आहेत. सूक्ताचे हेही कृत्य फसवणुकीचे आहे, कारण चातुर्वर्ण्याला दिलेले आदर्शवत स्थान हे त्याच्याच वस्तुस्थितीच्या अंतर्यामात वसत होते. वस्तुस्थितीला आदर्शमय स्वरूप देणे आणि आदर्शाला अंमलात आणणे या बाबतीत सूक्ताने प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न म्हणजे राजकारणात जो भूलभुलावणीचा खेळ खेळला जातो त्या स्वरूपाचा होय. या प्रयत्नासारखा एखादा प्रयत्न कोणते धार्मिक ग्रंथात आढळणार नाही याबद्दल माझी खात्री आहे. ढोंगी व फसवेबाज या विशेषणाशिवाय या प्रयत्नाला दुसरे कोणते विशेषण देता येईल? वस्तुस्थितीला आदर्शाचा मुलामा देणे हे कृत्य अन्याय तर आहेच, शिवाय ते अत्यंत स्वार्थ साधूपणाचे आहे. अशा आदर्शाला समाजात रूढ करणे हे मोठे समाजघातकी कृत्य होय. एखादी बाब समाजात रूढ झाली की ती कायमचीच रूढ झाली पाहिजे अशी भूमिका स्वीकारून ज्या रीतीभाती समाजात असमानता प्रस्तुत करतात त्या रीतीभातींना अविनाशी स्वरूप देणे असा या प्रयत्नाचा अर्थ होतो. अशा प्रकारची विचारसरणी नीतिशास्त्रातील तत्वाशी जुळणारी नाही. ज्या समाजात सामाजिक बऱ्यावाईट गोष्टींबद्दल जागृत भाव आहे तो समाज या विचारसरणीला कधीही पाठिंबा देणार नाही. उलट अंशी आपल्याला असे दिसून येईल की जगाच्या आरंभापासून आतापर्यंत प्रत्येक व्यक्ती आणि समाज यांच्या सामाजिक व्यवहारात जी काही प्रगती झाली आहे ती एका नैतिक तत्वाच्या शिकवणुकीप्रमाणे तंतोतंत झालेली आहे. ते नैतिक तत्व म्हणजे जी बाब समाजात चुकीने रूढ केली गेली आहे तिला रूढ म्हणून मान्यता देऊ नये. एवढेच नव्हे तर ती रूढ केली गेली पाहिजे. वरील विवेचनावरून हे कळून येईल की पुरुष सूक्त लिहिण्याच्या मागे जे तत्व आहे त्याचा हेतू गुन्हेगारी स्वरूपाचा आहे व त्याचे परिणाम समाजहिताला बाधक आहेत. कारण की एका वर्गाने बेकायदेशीर व अन्याय मार्गाने मिळवलेल्या हितकारक गोष्टीला आणि दुसऱ्या वर्गावर जबरदस्तीने लादलेल्या अनहितकारक गोष्टीला चिरायू करणे हे या तत्वाचे ध्येय आहे. अशा प्रकारच्या भूलभुलावणीचा खेळ खेळण्याला पुरुष सूक्ताचा काय हेतू असावा हा दुसरा कूट प्रश्न आहे. पुरुष सूक्तासंबंधी समाजशास्त्रीय दृष्टीने उहापोह केला तर जे अनेक कूट प्रश्न उपस्थित होतात त्यातील शेवटचा व सर्वांपेक्षा अधिक महत्वाचा एक कूट प्रश्न आहे. पुरुष सूक्तात शूद्रांना जे स्थान दिले आहे त्याबद्दलचा हा कूट प्रश्न होय. निरनिराळे वर्ग कसे उत्पन्न झाले याबद्दल स्पष्टीकरणाची मुख्य भूमिका पुरुष सूक्ताने घेतली आहे. ते वर्ग परमेश्वराने उत्पन्न केले असे पुरुष सूक्ताचे म्हणणे आहे. पुरुष सूक्ताने हा जो सिद्धांत मांडला आहे तसला सिद्धांत कोणतेही ब्रह्मज्ञानाशिवाय शास्त्र मांडणार नाही. ही बाब बरीचशी आश्चर्यकारक आहे. जग निर्माण करणाऱ्या परमेश्वराच्या निरनिराळ्या अवयवांना निरनिराळ्या वर्गाचे उत्पत्ती स्थान चिकटविण्याचा सूक्ताने जो व्यूह रचला तो तर त्यापेक्षा अधिक आश्चर्य उत्पन्न करणारा आहे. हा व्यूह काही आकस्मिक रीतीने अस्तित्वात आलेला नाही, तर तो विचारपूर्वक व वास्तविक रीतीने तयार केलेला आहे. 2 गहन प्रश्न सोडविण्याची गुरुकिल्ली तयार करणे ही त्या व्यूहाच्या पाठीमागची मुख्य कल्पना ठरविणे हा एक, आणि मनाने योजना तयार केल्याप्रमाणे त्या 4 वर्गाच्या श्रेष्ठ कनिष्ठ दर्जाच्या पायऱ्या ठरविणे हा दुसरा, असे हे 2 गहन प्रश्न होत. असे करण्यापासून जो फायदा आहे तो असा: जग उत्पन्न करणाऱ्या परमेश्वराच्या शरीराचे जे भाग 4 वर्गांना दिलेले आहेत ते भाग त्या वर्गाचे सामाजिक दर्जा कायमचे ठरवितात. ब्राह्मण वर्णाच्या उत्पत्तीचे स्थान परमेश्वराच्या मुखाला चिकटवले आहे. मुख हा शरीरातील प्रमुख भाग होय. त्यातून उत्पन्न झालेला ब्राह्मण वर्ण हा अर्थातच 4 वर्णांमध्ये श्रेष्ठ होतो. ब्राह्मण वर्ण हा 4ही वर्णात सर्वश्रेष्ठ म्हणून ज्ञानार्जन व ज्ञानभांडार संरक्षण हा जो सर्व धंद्यातील सर्वश्रेष्ठ धंदा आहे तो ब्राह्मण वर्णाला दिला आहे. क्षत्रिय वर्णाचे उगमस्थान परमेश्वराच्या बाहूंना चिकटविले आहे. बाहू हे शरीराच्या सर्व अंगामध्ये मुखाच्या खालोखालचे प्रमुख अंग होय. म्हणून क्षत्रिय वर्गाला ब्राह्मण वर्णाच्या खालचा दर्जा दिला. वैश्य वर्णाचे जन्मस्थान परमेश्वराच्या मांड्यांना चिकटविले आहे. मांड्या या बाहूच्या खालच्या दर्जाच्या होत, म्हणून लढवयाच्या धंद्यापेक्षा कमी दर्जाचा धंदा जो व्यापार तो वैश्य वर्णाला दिला. शूद्र वर्णाचे उत्पत्ती स्थान परमेश्वराच्या पायांना चिकटविले.
पाय हे मानवी शरीरातील अगदी खालच्या दर्जाचे व सौंदर्याच्या दृष्टीने हीन दर्जाचे भाग होत. म्हणून शूद्र वर्णाला सामाजिक दर्जातील अगदी शेवटचा हीन दर्जा आणि सेवाचाकरी करणे हा सर्व धंद्यातील अत्यंत गलिच्छ पतीचा धंदा तो त्याला दिला. 4 वर्गाची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचे स्पष्टीकरण करण्यासाठी पुरुष सूक्ताने ही पद्धत का स्वीकारली? शरीरात जे स्थान पायांचे ते समाजात शूद्रांचे होय. अशा पद्धतीने सूक्ताने शूद्रांच्या उत्पत्तीचा इतिहास का सांगितला? 4 वर्ग कसे उत्पन्न झाले याचा ऊहापोह पुरुष सूक्ताने निरनिराळ्या पद्धतीने का केला नाही? विश्वोत्पत्तीचे स्पष्टीकरण करण्यासाठी शास्त्रकारांनी फक्त पुरुष सूक्ताचाच अवलंब केला आहे असे नाही. वेदांची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण छांदोग्य उपनिषदात जे दिले आहे त्याची व सूक्ताने 4 वर्गाच्या उत्पत्ती संबंधी जो सिद्धांत मांडलेला आहे त्याची तुलना करून पहा. छांदोग्य उपनिषद म्हणते, प्रजापतीने सर्व जगात उष्णता भरली आणि अशा रीतीने तापलेल्या जगापासून त्याने त्याची जीवनसत्वे बाहेर काढली. उदाहरणार्थ पृथ्वीपासून अग्नी, आकाश पोकळीतून वारा, आकाशातून सूर्य या 3 देवतांमध्ये प्रजापतीने उष्णता भरली आणि त्याच्यातून त्यांची जीवनसत्वे बाहेर काढली. अग्नीपासून ऋषांचे श्लोक, वाऱ्यापासून यजूचे श्लोक आणि सूर्यापासून सामचे श्लोक. त्यानंतर या 3 शास्त्रात त्याने उष्णता भरली आणि अशा रीतीने तापलेल्या त्या 3 शास्त्रातून त्यात त्याची जीवनसत्वे बाहेर काढली. ऋक ऋचामधून भू हे व्यंजन, यजुस ऋचांमधून भुवाहा, साम ऋचातून स्वाहा. निरनिराळ्या देवतांपासून वेदांची उत्पत्ती झाली याबद्दलचे हे स्पष्टीकरण आहे. देवदेवतांचा हिंदी आर्य समाजात दुष्काळ नव्हता. त्यांची एकंदर संख्या 30 कोटी होती. 4 देवापासून 4 वर्ण उत्पन्न झाले असे जर वर्णाच्या उत्पत्तीबद्दल स्पष्टीकरण केले असते तर सर्व वर्ण जन्मतः समान दर्जाचे आहेत या सिद्धांताला त्याची पुष्टी मिळाली असती. 4 वर्णाची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण करताना पुरुष सूक्ताने वर सांगितलेल्या प्रकारच्या स्पष्टीकरण पद्धतीचा अवलंब का केला नाही? पुरुषाच्या निरनिराळ्या मुखांपासून निरनिराळे वर्ग उत्पन्न झाले असा सिद्धांत मांडणे सूक्तकाराला अशक्य होते काय? पुरुष सूक्तातील वर्णिलेल्या पुरुषाला 1000 डोकी होती, म्हणजे त्याला 1000 मुखे होती. पुरुषाच्या एका मुखातून एक जीवाणू उत्पन्न झाला. अशा निरनिराळ्या जीवाणूंच्या उत्पत्तीबद्दल हकीकत देण्यास सूक्तकाराला काहीच अडचण नव्हती आणि अशा रीतीने विश्वोत्पत्तीबद्दलची हकीकत सांगण्याची कल्पना सूक्तकाराला येणे अशक्य नव्हते. 4 वेदांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचे स्पष्टीकरण करण्यासाठी विष्णू पुराणाने सदर पद्धतीचा अवलंब केलेला आहे. त्याबद्दलचा संदर्भ खालीलप्रमाणे आहे. ब्रह्मदेवाने आपल्या पूर्व बाजूच्या मुखातून गायत्री मंत्र, ऋकचे श्लोक, त्रिवृत्त, समरथांतर, यज्ञ आणि अग्निष्टोम यांना जन्म दिला. आपल्या दक्षिण बाजूच्या मुखातून त्याने यजुश्लोक, त्रिष्ट्रुवृत्त, पौंचदष्टोम, बहुसामन आणि उख्य यांना जन्म दिला. आपल्या पश्चिम बाजूच्या मुखातून त्याने सामश्लोक, जगतीवृत्त, सप्तदष्टोम, वैरूप आणि अतिरत्र यांना जन्म दिला. आपल्या उत्तर बाजूच्या मुखातून त्याने एकविश, अथर्वण, आप्तोर्यामन, अनुष्टुप आणि विराजवृत्ते यांना जन्म दिला. वेदांची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण हरिवंश निराळ्या रीतीने करतो. ते स्पष्टीकरण असे: परमेश्वराने आपल्या डोळ्यातून ऋग्वेद आणि यजुर्वेद यांना आपल्या जिभेच्या टोकापासून सामवेद याला आणि आपल्या डोक्यापासून अथर्ववेद याला जन्म दिला. निरनिराळ्या वर्गांची उत्पत्ती कशी झाली व त्यांचे परस्परातील संबंध कशा प्रकारचे होते याबद्दलचे स्पष्टीकरण करण्यासाठी केवळ सूक्तकारालाच परमेश्वराचे शरीर व त्याचे निरनिराळे भाग यांचा उपयोग करावा लागला. याची कारणे काय होती हे माहीत नाही, परंतु ही कारणे तशी सबळ होती असे गृहीत धरले तरी एक प्रश्न शिल्लक राहतो, तो हा की पुरुषाचे निरनिराळे अवयव व समाजातील निरनिराळे वर्ग यांची सांगड सूक्तकाराने ज्या पद्धतीने घातलेली आहे ती का? खालील गोष्टी विचारात घेतल्या तर वर सांगितलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे हे लक्षात येईल. समाजातील निरनिराळ्या वर्गाची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण करण्यासाठी सूक्तात परमेश्वराच्या निरनिराळ्या अवयवांचा उपयोग केला आहे. ही गोष्ट फक्त पुरुष सूक्ताने केली आहे असे नाही. यज्ञ करण्यासाठी ज्या पुरोहितांची नेमणूक होते त्या पुरोहितातील निरनिराळे वर्ग कसे उत्पन्न झाले याबद्दलचे स्पष्टीकरण करण्यासाठी वैशंपायन ऋषीने याच गोष्टीचा अवलंब केला आहे. परंतु सूक्तकाराने सांगितलेले स्पष्टीकरण व वैशंपायन ऋषीने सांगितलेले स्पष्टीकरण यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. वैशंपायनने सांगितलेले स्पष्टीकरण हरिवंशात दिले आहे ते असे: जगात जलप्रलय झाला. सर्व जग म्हणजे एक महासागर झाला. जगात पसरलेल्या पाण्यावर सर्व शक्तिमान प्रभू हरिनारायण यांनी कटाक्ष फेकून
ते आपल्या अंकित केले. त्यावर तो झोपला. पाण्याच्या मध्यभागी तो पहुडलेला होता व तो स्वतः एखाद्या महासागराप्रमाणे दिसत होता. तो आपले बलवान हात पसरून निर्विकार मनाने झोपला होता. तो असर आहे असे ब्राह्मण त्याला समजतात. तन्मयावस्थेमुळे त्याच्या शरीरातून प्रकाश बाहेर पडला. त्यानंतर भूत, वर्तमान व भविष्य अशा तिन्ही काळांची वस्त्रे अंगावर घेऊन तो प्रभू झोपला. जी जी वस्तू पुरुष या नावाने ओळखली जाते ती यज्ञ म्हणून समजावे. यज्ञात अर्ध देण्यासाठी परमेश्वराने आपल्या शरीरातून पूर्वी ब्राह्मण उत्पन्न केले. ते यज्ञकर्म यथाविधी करीत व त्या व्यतिरिक्त दुसरे काही करत नसत. म्हणून त्यांना ऋत्विज हे नाव प्राप्त झाले. प्रभूने आपल्या मुखातून सर्वात प्रमुख ब्राह्मण आणि साम मंत्र म्हणणारी उद्गात्री हिलाई उत्पन्न केले. प्रभूने आपल्या बहुंपासून होत्री आणि अर्ध्वरयू हे उत्पन्न केले. त्यानंतर त्याने प्रस्तोत्री, मित्र, वरुण आणि प्रतिष्ठात्री यांना उत्पन्न केले. त्याने आपल्या बेंबीतून प्रतिहत्री आणि पोत्री, आपल्या मांड्यापासून अच्छवाक आणि नेष्ट्री, आपल्या हातापासून अग्निध्रा आणि यज्ञीय ब्राह्मण, आपल्या बाहूंपासून ग्रावन आणि यज्ञतेय उन्नेत्री यांना उत्पन्न केले. याप्रमाणे परमंगल भगवंताने सर्व यज्ञात मंत्र म्हणण्यात लायक असे सर्वोत्कृष्ट 16 ऋत्विज उत्पन्न केले. म्हणून हा पुरुष यत्रापासून तयार झाला आहे व त्याला वेद असे म्हणतात. त्याच्या जीवनसत्वापासून सर्व वेद, वेदांगे, उपनिषदे आणि संस्कार समारंभ उत्पन्न झाले. एखादा यज्ञ करावायचा तर त्यासाठी एकंदर निरनिराळ्या 17 वर्गाच्या पुरोहितांची जरुरी असे. पुरुषाचे अवयव थोडे आणि पुरोहितांची संख्या मोठी. यामुळे पुरोहिताच्या उत्पत्तीचे मूळ पुरुषाच्या निरनिराळ्या अवयवांना चिकटविता येणे शक्य नव्हते. परमेश्वराचे अवयव पुष्कळ, त्यामुळे निरनिराळ्या वर्गाचे उत्पत्तीस्थान परमेश्वराच्या एखाद्या अवयवाला चिकटविता आले. पुरुषाच्या पायापासून 17 पैकी एखाद्या पुरोहित वर्गाचा जन्म झाला असे पुरुष सूक्तात प्रतिपादन केले नाही. याची कारणे वर सांगितलेली आहेत. या बाबतीत वैशंपायनाने काय केले? एकापेक्षा अधिक पुरोहित वर्गाची उत्पत्ती परमेश्वराच्या एखाद्या विवक्षित अवयवापासून झाली असे निवेदन करण्यास त्याला काही हरकत वाटत नाही. परंतु एखाद्या पुरोहित वर्गाची उत्पत्ती पुरुषाच्या पायापासून झाली हे सांगण्याचे त्याने मोठ्या शिताफीने टाळले. शूद्रांची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना पुरुष सूक्ताने आणि ब्राह्मणांची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना हरिवंशाने जो वृत्ती दाखवली आहे ती लक्षात घेतली पाहिजे. हरिवंशाने दाखविलेल्या वृत्तीपेक्षा पुरुष सूक्ताने दाखविलेली वृत्ती अधिक कुत्सितपणाची आहे. शूद्र हे पुरुषाच्या पायापासून जन्मले आहेत आणि त्यांनी पिढ्यानपिढ्या इतर वर्णाची सेवाचाकरी केली पाहिजे. हे पुरुष सूक्ताने जे सांगितले आहे ते सूक्तकाराला शूद्रांबद्दल जो मत्सर वाटत होता त्यामुळे की काय? असे असेल तर या मत्सराचे कारण काय? 4. समाजशास्त्रीय दृष्टीने पुरुष सूक्ताची जर बारकाईने छाननी केली तर तिथून जे काही कूट प्रश्न उपस्थित होतात ते वर सांगितले आहेत. चातुर्वर्ण्याची कल्पना पुढील काळात जसजशी वृद्धिंगत होत गेली तसतसे शूद्रांच्या उत्पत्ती संबंधी आणि त्यांच्या एकंदर अवस्थेसंबंधी दुसरे गूढ प्रश्न उपस्थित होत गेले. पुढील काळात या विषयासंबंधी ज्या घडामोडी उत्पन्न झाल्या त्या लक्षात घेतल्या तर चातुर्वर्ण्य उत्पन्न केल्यामुळे समाजात कोणते परिणाम भोगावे लागले याची शहानिशा करता येईल. पुढील काळात चातुर्वर्ण्यासंबंधी मुख्यतः 2 घडामोडी उत्पन्न झाल्या. शूद्राच्या खालोखाल एक 5वा वर्ग उत्पन्न करण्यात आला, ही पहिली, आणि ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या 3 वर्णापासून शूद्र वर्णाला अलग ठेवण्यात आले, ही दुसरी. पुढील काळात हे जे फेरबदल उत्पन्न झाले ते अशा रीतीने की जणू काही त्याची उत्पत्ती पुरुष सूक्तात सांगितलेल्या समाजरचनेपासून झाली होती असे वाटते. या परिस्थितीमुळे या फेरबदलातून काही नवे शब्द अस्तित्वात आले व त्या शब्दांचा अर्थ काही विशिष्ट कल्पना प्रदर्शित करणारा होता. या कल्पना व पुरुष सूक्तातील समाजरचनेची कल्पना या जणू काही जुळ्या बहिणी आहेत असे वाटते. सवर्ण, अवर्ण, द्विज, अद्विज आणि त्रैवर्णिक हे ते शब्द होत. प्रारंभीचे 4 वर्ग होते. यांच्यात पुढे जे विभाग झाले त्या प्रत्येक विभागात श्रेष्ठ कनिष्ठपणाचे संबंध कोणते आहेत या गोष्टीच्या कल्पना सदर शब्द सूचित करतात. या वर्गाचे संबंध कोणत्या तऱ्हेचे आहेत याबद्दल विचार करणे जरूर आहे, कारण या परस्पर संबंधातून एक नवा गूढ प्रश्न उपस्थित होतो. हा नवा गूढ प्रश्न लोकांच्या लक्षात आला नाही. उपरी निर्दिष्ट शब्द हे काही विभागाची केवळ नावे सूचित करीत नाहीत तर ते विभागाचे काही विशिष्ट हक्क व सवलती सूचित करतात. हे पहिले कारण. सदर नावावरून ज्या हक्कांचा व सवलतींचा बोध होतो तो लक्षात घेऊन सदर नावाखाली जे वर्गाचे विभाग करण्यात आले ते विभाग तर्कशुद्ध आहेत काय हे दुसरे कारण.